हुपरी नगर परिषदेची मासिक सभा वाजली. नगरसेविका सोनाली जाधव व रेवती पाटील यांनी सभा गाजवली. हुपरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण मासिक सभेमध्ये सत्ताधारी पक्षातील नगरसेविका सोनाली जाधव व रेवती पाटील यांनी सभेच्या सुरुवातीलाच प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार केला. पाणीपुरवठा योजनेच्या 2,56,00,000च्या योजनेचा विषय, घनकचरा ठेकेदार यांच्या दैनंदिन कामकाजाचे रजिस्टरमध्ये नोंद न केलेला विषय व ठेकेदाराला दंड का केला नाही, भटक्या कुत्र्यांच्या टेंडर संदर्भामध्ये घातलेला घोळ याविषयी आरोग्य विभागाचे सचिन भोसले यांना जाब विचारला. कर विभागाच्या घरफाळा वाढीच्या योजनांचा बट्याबोळ, बांधकाम विभागाच्या कामावरील ताशेरे व ठराविक नगरसेवक नगर परिषदेचे कामकाज चालवतात असा आरोपही करण्यात आला. या सर्व विषयांनी आज नगर परिषद सभेचे कामकाज वादळी ठरले. सत्ताधारी पक्षातील नगरसेविकांनीच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बंड पुकारल्याने आजही सभेचे वादळी चर्चा झाल्याने दिसून आले. 6 महिन्यातच सत्ताधाऱ्यांच्या मध्ये ताळमेळ नसल्याचेही दिसून आले. काही नगरसेवक मासिक सभेच्या 1 दिवस आधी कारखान्यावर कशासाठी बैठका घेतात या संदर्भात खाजगीमध्ये काही नगरसेवक बोलवून दाखवत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रंधवे, प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी अजय नरळे व सर्व पक्षातील विरोधी गटातील नगरसेवक, नगरसेविका व सर्व प्रशासकीय अधिकारी या सभेला उपस्थित होते. विशाल क्रांती वृत्त सेवा, हुपरी.